आता आपण सिव्हिल एस्टिमेशन सॉफ्टवेअरवर साकव जे आहे सीडी वर्क जे आहे त्याचं एस्टिमेट आपण पाहणार आहोत. तर हे सिव्हिल एस्टिमेशन सॉफ्टवेअर आहे. एका सिस्टीमला एकदाच इन्स्टॉल होतं, म्हणजे एका सिस्टीमला सॉफ्टवेअर भेटतं, लायसन भेटतं. दुसऱ्या सिस्टीमला लायसन ट्रान्सफरेबल नाहीये. त्यामुळे एकदा तुम्ही एका पीसी मध्ये इन्स्टॉल केलं तर त्याला काही फॉर्मॅट वगैरे केला तर परत इन्स्टॉल करता येऊ शकतो. जसं मगाशी एक जणांचं मी करून दिलं होतं, त्याला ते महिना दीड महिन्यामध्ये केलं, 50 एक एस्टिमेट केलं. म्हणलं त्याला पासवर्ड आहे, तसा युजर आय डी पासवर्ड तो चेंज करत नाही आम्ही. सिव्हिल हा पासवर्ड आहे. लॉग इन करतो. या ठिकाणी ही जी विंडो आहे ही न्यू प्रोजेक्टची विंडो आहे. इथं एक्झिस्टिंग केलेले एस्टिमेट तुम्हाला दिसलेली आहे. इथं तुम्ही त्यांना कॉपी एस्टिमेट करू शकता. आपल्याला नवीन एस्टिमेट बनवायचं, तर नवीन एस्टिमेट SSR 22-23 आहे. नेम ऑफ वर्क मध्ये कामाचं नाव लिहायचं. तर आपलं काय आहे ते कन्स्ट्रक्शन ऑफ साकव ऍट जे काही गावाचं नाव असेल रायगड असेल. इथं प्रिपेअर्ड बाय सेक्शनल इंजिनियर, चेक बाय डेप्युटी इंजिनियर, जे काही चेंजेस तुम्हाला असतील तुम्ही बाय डिफॉल्ट चेंज करून ठेवू शकता. तर ते खाली तसे शिक्के येतील ते. त्याच्यानंतर बिल्डिंगचं काम आहे, ब्रिजचं आहे, रोडचं आहे, त्याप्रमाणे तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे. सीडीवर शक्यतो बिल्डिंगचेच मेजरली आयटम वापरले जातात. आणि मल्टी फ्लोअर असेल तर मल्टी फ्लोअर, म्हणजे आपण एस्टिमेट करताना शिकलो होतो की फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर ते देण्याची प्रोव्हिजन जर तुम्हाला आणायची असेल तर इथं पहिलेच क्लिक करावं लागतं. म्हणजे मग तिथं तुम्हाला तो आतमध्ये एस्टिमेट मध्ये आपण गेल्यानंतर तो विचारतो कोणत्या मजल्यासाठीचा आहे ते, ती क्वांटिटी तुम्ही लिहिता. तर आता आपलं तसं काय नाहीये म्हणून मी बिल्डिंग वर सिलेक्ट करतो. मी कुठलाही सिलेक्ट करा, तसं काही प्रॉब्लेम नाही. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळा SSR दिसतो. तर आता बिल्डिंग वर सिलेक्ट करतो. नोटिफाईड एरिया आपण जे पाहिलं होतं, कॉर्पोरेशन एरिया, म्युन्सिपल काउन्सिल एरिया, याच्यासाठी तुम्हाला जे पर्सेंटेज ऍड करावं लागतात ते इथेच त्यांना आपल्याला देऊन ठेवावं लागतं. तर आता तर हा प्रोजेक्ट आपला कुठे नाहीच आहे ग्रामपंचायतचा, म्हणून आपण सेम त्याच्याप्रमाणेच काम करू त्या इस्टिमेट प्रमाणे. तर एवढं पाहायचं आहे आणि आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड करायचं. प्रोजेक्ट टेम्पलेट क्रिएटेड. तर आता आपल्याला हा जो वर्किंग एरिया आहे याच्यामध्ये फक्त आपल्याला मेजरमेंट्स टाईप करायचे असतात. मेजरमेंटवर क्लिक करायचं, मेजरमेंट्स टाईप करायचे आहे तुम्हाला फक्त. इथे डायरेक्टली SSR आयटम नंबर आहेत ते तुम्ही याचे, किंवा मग तुम्ही सर्च करू शकता. सर्च करण्यासाठी इथं शॉर्टकट की दिलेली आहे तुम्हाला F2. F2 वर क्लिक करून तुम्ही इथून आयटम तो सर्च करू शकता. मग मटेरियल नुसार सर्च करू शकता किंवा आयटम डिस्क्रिप्शन नुसार सर्च करू शकता. जसं की वीप होल मगाशी आयटम होता. वीप टाईप केलं बरोबर, वीप होलचे जेवढे आयटम आहेत तेवढे मग तुम्ही एवढं वाचून करू शकता ना. मगाशीचा आयटम हा 100 mm चा होता. ठीक आहे. तसंच ते आपल्या पीडीएफ मध्ये पण करता येतं. पीडीएफ मध्ये पण सर्च करायचं, वीप करायचं, ते 4च आयटम करा दाखवले असतात पीडीएफ मध्ये. सेम मेथोडॉलॉजी आहे. तर सर्च आयटम इथून करू शकता किंवा क्लासिफिकेशन आहे, जसं आपण काय रोडचे सबवे आपण एक्सकवेशन, PCC, RCC बाहेर SSR ला आहे तसेच मला इथं क्लासिफिकेशन पण दिसते. मग याच्यानुसार शोधू शकता. तो आयटम जो सिलेक्ट करायचा तो सिलेक्ट आणि बॅक करायचा, तो आयटम तिकडे येऊन जाईल तुमचा. नसेल तर डायरेक्टली आपला आयटम नंबर असेल तर मग इथून काम सोपं होऊन जाईल. बरोबर टेबलवर बरोबर समोर ठेवायचे ते आयटम नंबर प्रत्येक एस्टिमेटचे. आलं की आयटम नंबर सांगायचा. आता आपला पहिला आयटम नंबर आहे 21.01, बरोबर आहे ना. एंटर करतो. 21.01 एंटर केलं की तो आयटम नंबर आला, त्याचं डिस्क्रिप्शन आलं, त्याचं बेसिक रेट, लेबर रेट आणि युनिट आलं त्याचं. मला आता इथून पुढे त्याचं फक्त मेजरमेंट्स लिहायचं. तर डिस्क्रिप्शन मध्ये आता मग फॉर काय होतं ते त्यासाठी एक्सकॅव्हेशन आहे, मेजरमेंट शीट मध्ये वाचून येतं. नाही नाही, तो तो हे झाला डिस्क्रिप्शन फॉर एनकेसिंग. ठीक आहे. फॉर एनकेसिंग साठी जे एक्सकॅव्हेशन आहे ते इथे मी डिस्क्रिप्शन मध्ये लिहिणार. हा, मग एंटर करायचा. इथून पुढे फक्त तुम्हाला
माऊसच्या ऐवजी एंटरच कमांड वापरायची. एंटर. फॉर्म्युला किती आहेत नग? 1. एंटर. लांबी किती आहे? 5 मीटर. एंटर. रुंदी किती आहे? 3.5. एंटर. थिकनेस किती आहे? डेप्थ 0.7. 7. एंटर. 13.125 आलेली तिची क्वांटिटी. एंटर. रेकॉर्ड ऍडेड. ओके, ठीक आहे. रेकॉर्ड ऍडेड म्हणलं की मग तुम्हाला या ठिकाणी ही क्वांटिटी इथं दिसते आलेली, आणि इथं वरच्या साईडला पण आयटमची क्वांटिटी, आयटम नंबर आणि रेट दिसतो आलेला ना, अमाऊंट दिसतो. आता नेक्स्ट याच्या खालचा दुसरा आयटम ऍड करायचा, तर परत सेम तसंच लिहायचं. फॉर रिटर्न्स. ठीक आहे. फॉर रिटर्न्स. एंटर. एंटर. किती नग आहेत? 4 नग आहेत. एंटर. किती मीटरचे? 2 मीटरचे. बरोबर. एंटर. पुढे 1.2 बरोबर. 0.4 आहे त्याची डेप्थ. रेकॉर्ड ऍडेड. आता पहा, हे 13 आणि 3 अशी मिळून दोन्हीची क्वांटिटी 16.965 आली या ठिकाणी. म्हणजे आपल्याला फक्त एवढंच लिहित चालायचंय. आता हा जर आयटम झाला असेल लिहू, तर मी नेक्स्ट आयटम म्हणतो. नेक्स्ट आयटम म्हणलं की इथं हा मला मी इथे आयटम बदलू शकतो. सांगा आयटम नंबर पुढचा कोणता आहे? 21.38. एंटर. तुम्ही इथून पण सिलेक्ट करू शकता, ड्रॉप डाऊन मधून पण. इथे पण आहे तसं ऑप्शन. इथून पण तुम्ही त्या डायरेक्टली याच्यात जाऊ शकता, प्लॅस्टरिंग वगैरे जे असेल ते एक्सप्रेशन वगैरे. तो आयटम ठीक आहे. सोलिंगचा आयटम आहे. डिस्क्रिप्शन. हॅलो. हा, हॅलो बोला. बोला. सर, सॉरी थोडं डिस्टर्ब करतोय. हा. हे पूर्ण रेकॉर्डिंग सेशन मध्ये मिळणार आहे ना हा व्हिडिओ? हो हो हो. बरं ठीक आहे सर, मला थोडं ऍक्च्युली जरा अर्जंट जावं लागतंय बाहेर साईडला. तर बरोबर. मग मी नंतर बघितलं चालेल ना हे सगळं? हो हो हो. हा मी सॉफ्टवेअरचा मी सेपरेटच रेकॉर्ड आता लावलेला आहे, तो भेटून घेईल. ओके ठीक आहे, कारण मी लाईफ टाईम ऍक्सेस घेतलेला त्याच्यामुळे म्हणजे असेलच त्याच्यामध्ये समजा आहे. हो हो आहे. हा, चालतंय सर. आता फक्त एवढं एवढं शिकवणार आहे ना तुम्ही आता एवढंच जे? एवढंच आहे, एवढंच आहे. ओके सर, ओके ठीक आहे. सर सगळं कळालं. आता फक्त याच्यावर एकदा प्रॅक्टिस करतो. हो हो. आणि काय काढलं तर तुम्हाला नक्की कॉल करेल. येस येस येस. हा, ओके सर, येस, थँक्यू. ओके, थँक्यू. ठीक आहे. चला पुढे. फॉर डिस्क्रिप्शन लिहिते. फॉर आता परत आहे. फॉर हा एनकेसिंग. फॉर एनकेसिंग. फॉर्म्युला. हा, सांगा किती नग आहेत? 1 नग. एंटर. लेंथ किती आहे? 5 मीटर. एंटर. रुंदी 3.5. एंटर. डेप्थ 0.15. एंटर. एंटर. काय म्हणताय पाहिजे आता पुढे? आपण आयटम हा सोलिंगचा घेतला होता. काय म्हणताय? लीड नॉट गिवन फॉर मटेरियल रबल. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवायची गरज नाही तुम्हाला की कोणत्या आयटमला लीड येत आहे आणि कोणत्या आयटमला येत नाहीये. कुठला आयटम मिस होणार नाहीये तुमचा. रबल केलं, एंटर म्हणतो मी, तर डायरेक्टली मग त्या लीड चार्टवर मला घेऊन गेलं. लीड इन किलोमीटर. किती किलोमीटर येत आहे, रबल येत आहे, काय आहे दिलेलं लीड चार्ट मध्ये पहा. 20 किलोमीटर होऊन येतं, 20 किलोमीटर. एंटर. लोकेशन काय तिथं मग तुम्ही तसं नाव लिहू शकता त्या गावाचं. आहे का दिलेलं तिथं? हा, गव्हाण फाटा. एंटर. सेव्ह. पुढे लगेच विचारतो लीड नॉट गिवन फॉर मटेरियल ग्रीड, कारण त्याच्यावर ग्रीड टाकायचे तुम्हाला. ओके. किती किलोमीटर येते ग्रीड? म्हणजे त्या एस्टिमेटला मॅचिंग आपल्याला आणायचं असेल तर मग सेम तोच डेटा टाकायला आपल्याला, नाहीतर मग मला दाखवायचं मी दाखवू शकतो. ग्रीड मध्ये सॅमचा सांगा. सॅमचं सांगितलं तर तो सेमच होऊन जातो. प्लस सॅमचं म्हणा. प्लस सॅमचा आहे का? हा, लीड चार्ट मध्ये क्रश सँडचा आहे का? किंवा सँड बिलो 40 mm. हा, सांगा. चला क्रश मेटलचा सांग, तोच झाला ग्रीड. 20च आहे. ओके. 20. एंटर. एंटर. ठीक आहे. आता इथं आपल्याला तसे एकत्र घ्यायची गरज नाहीये, म्हणजे सगळेच घ्यायची गरज नाही. तो ऑटोमॅटिक विचारतो. तो आयटम आला की तो विचारणार आहे. हा, आता रेकॉर्ड ऍड झालेलं नाही. इथं रेकॉर्ड ऍड झालं, मी एंटर एंटर केलं. एंटर. ठीक आहे. हे झालं. आता मला पुढचा आयटम लिहायचा, त्याच्या खालचा. फॉर इन केस सिंग्युलर नंतर पुढचा आहे फॉर कशासाठी? फॉर रोड.
एंटर. किती लांबी आहे? 6 मीटर. रुंदी 3.50. एंटर. रेकॉर्ड आहे. पुढे फॉर 3 आहेत ना आयटम. फॉर रिटर्न. हा. एंटर. किती लांबी? ते 4 नग आहेत. 2 मीटर लांबी, 1 मीटर रुंदी, 0.15 डेप्थ. ठीक आहे. रेकॉर्ड आहे. ठीक आहे. हे झालं. टोटल बघा 6.525 आली. ठीक आहे. मग आता माझा इथे नेक्स्ट आयटम म्हणतो मी. आता तुम्हाला आयडिया आली की कसं एंट्री करायची, हा एका खाली एक असेल तर. आता आपण काय करूया, डायरेक्टली तुम्हाला क्वांटिटी सांगा, आपण पुढच्या क्वांटिटी डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी. हा नाही तर काय, फक्त ते क्लॅरिकलच वर्क आहे, तेवढं जरी केलं तरी तुम्ही सफिशियंट होऊन जातं. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, नेक्स्ट आयटम. हा सांगा, नवीन पुढचा आयटम नंबर सांगा फक्त. 11.02 एंटर. तो आहे M10 पीसीसीचा. हा तर मग आता मी डायरेक्टली या ठिकाणी क्वांटिटी लिहितो. किती क्वांटिटी? लीड नॉट गिव्हन फॉर मटेरियल सिमेंट म्हणलं ते, बरोबर. किती सिमेंट चा लीड? 5 किलोमीटर. एंटर. आता एक गव्हाण फाटा तेच ठेवतो, एक बदलत नाही. सँड किती किलोमीटर आहे ते सँड? हा ते क्रश मेटल, हा ते सांगा. 20 क्रश मेटल. 20 40 मेटल. 20 असं फक्त रेकॉर्ड ऍड करून घ्या. ठीक आहे. म्हणजे तुमचं ही क्वांटिटी आली. आता इथून पुढे आता आपण कडी घेतली, सगळंच घेतलंय. हा इथून पुढचं जर परत पुढच्या आयटमला M20 ग्रेडचं आलं, परत ते सिमेंट वगैरे ते विचारणार नाही आता लीड. एकदाच विचारणार तो आपल्याला, एकदा घेतलं की त्याला समजलं. आता फक्त चेंज काय करायचंय आपल्याला, हे वाळू मध्ये करणार नाही, तुम्ही क्रश सँड मध्ये करणार. पण SSR मध्ये सगळं वाळू म्हणून आहे रेट. तो तुम्हाला जर रिव्हर्स घ्यायचा असेल तर इथं ऑप्शन आहे, या ठिकाणी पहा, इथे वरच्या साईडला हा ऑप्शन आहे. याच्यावर क्लिक केलं तुम्ही की सँड 0.47 आहे कॉन्स्टंट, पण आपल्याला काय करायचं इथे, त्याच्याऐवजी क्रश सँड वापरायची आहे. हा क्रश सँड पूर्ण 100% रिप्लेस करतो मी आणि अपडेट म्हणतो याला मी. तो विचारतो क्रश सँडला लीड दिली नाही. ओके, क्रश सँडचा लीड माझा 20 किलोमीटरचा आहे. हा मग मी परत अपडेट करून शुअर अपडेट करायचे का? येस. क्रश सँड वेगळी, आर्टिफिशियल म्हणजे बनवलेली, ती गोल गोल असते. क्रश सँड मध्ये आपण डायरेक्टली ह्याच्यातून येते तीच भुकटी वगैरे असते. पण आर्टिफिशियल सँड मध्ये प्युअर असते, म्हणजे त्यात भुकटी नसते ना काहीच. ती पूर्ण काळी काळी दाणेदार अशी दिसते ती, त्यामध्ये भुगा नाही आहेत. हा थोडी जाड असते, म्हणजे वाळू सारखीच. वाळूत कसा भुगा येत नाही तसा, पण क्रश सँड मध्ये मिक्स असतो ना तो, डस्ट पण येतो, पावडर असते. क्रश सँड पण प्युअर येते, पण त्याला अँग्युलर साईज असते, ती राऊंडेड असते. पुढे आता आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट आयटम. नेक्स्ट आयटम सांगा, पुढचा आयटम. 11.13 एंटर. हा आहे आपला पाईपचा. ठीक आहे. किती पाईप आहेत? 4. 30 मीटर लांबीचे. हा 10 लांबी टोटल आली. त्यानंतर लीड नॉट गिव्हन फॉर मटेरियल RCC पाईप 1200 mm NP2. ओके, किती किलोमीटर येते पाईप? हा 21. एंटर. रेकॉर्ड ऍडेड. नेक्स्ट आयटम. असं फक्त एंट्री करायचं चालायचं, बाकी काही तुम्हाला झंझट नाही. प्रिंट बरोबर येईल का, ते कॉपी पेस्ट करायचं, सगळं ते ऑटोमॅटिक. 11.29 एंटर. तो आता आहे M20 ग्रेड. आता M20 ग्रेडला बघा, तो सिमेंट विचारणार नाही, क्रश सँड काहीच नाही, कारण त्याने एकदा घेऊन ठेवलं, त्याला माहिती आहे तिकडनंच मटेरियल आहे. किती टोटल क्वांटिटी डायरेक्ट सांगून टाका. 27.06. रेकॉर्ड ऍड. ठीक, डायरेक्ट झाला ऍड. पुढे नेक्स्ट आयटम सांगा पुढचा.
12.07 आयटम नाही म्हणतो 12.07 कोणता आयटम आहे? 12.07 का फक्त 12.7 आहे का बघू 12.7 आहे ठीक आहे. किती आहे क्वांटिटी टोटल? 0.4 क्युबिक मीटर. नेक्स्ट आयटम पुढे सांग. 17.7 तो आहे व्हीपॉलचा. किती व्हीपॉल? हा तेच किती टोटल व्हीपॉल रनिंग मीटर मध्ये असेल. 3 नंबर पुढे लेंथ किती त्यांची? हा रनिंग मीटर मध्ये ठीक आहे. रेकॉर्ड ऍड आहे. तर हे अशा प्रकारे तुमचं एवढंच आहे ना आयटम? अजून आहे का? हा ठीक आहे. नेक्स्ट आयटम 44.11 एंटर. मार्बल नेम तो एक नगरचा वाटतं. लीड नॉट गिवन फॉर मटेरियल मार्बल. ओके किती किलोमीटर मार्बल येतं दिलं का? हा, धरून चलो चला एक 5 किलोमीटर रेकॉर्ड आहे. झाले आपले आयटम. मग आता एवढं झालं की आता कधी कधी काय होतं की आपल्याला स्टील वगैरे ऍड करायचं असतं. त्या केसमध्ये इथं खाली ऑप्शन दिलेले आहेत पहा. की समजा आपण स्टील आता आपलं 12.7 नंबरचा आयटम होता किंवा 11.29 होता M20 ग्रेड. याच्यात आपल्याला समजा 50 किलो पर क्युबिक मीटर प्रमाणे स्टील टाकायचं. तर आपण काय करायचं, हा 5 नंबरचा आयटम आहे तर इथं पर्सेंटेज ऑफ आयटम 5 नंबरचा आयटम किती समजा 50 किलो पर मेट्रिक पर मेट्रिक 50 किलो पर क्युबिक मीटर तर पर मेट्रिक टन क्लिक करायचं आणि तुमचं ते तुम्ही डायरेक्टली तो क्वांटिटी कॅल्क्युलेट करून हा म्हणजे 5 नंबरच्या आयटमच्या क्वांटिटीला 50 किलो पर क्युबिक मीटर प्रमाणे तो मल्टिप्लाय करून देऊ. तसंच कधी कधी आपण हे पाहिलं होतं ना की प्लॅस्टर जेवढं बाहेरचं प्लॅस्टर असेल तेवढंच सिमेंट पेंट असतं. हा बाहेरचा पेंट असतो. तर ते तसं असेल तर सेम ॲज तुम्ही असे इथं तो पण ऑप्शन आहे सेम ॲज कोणत्या आयटम नंबरच्या सेम ॲज किंवा जेवढे एक्सक्वेशन केले तुम्हाला बाहेर घेऊन जायचं किंवा पर्सेंटेज ऑफ आयटम तुम्ही कुठं वापरू शकता. जेवढं तुम्ही एक्सक्वेशन केलं त्याचं 40% बॅक फिलिंग करायचं आहे त्या मटेरियल मध्ये. तुम्ही फॉर आयटम नंबर 1च्या 40% मेट्रिक लिहायचं नाही. असे तुम्ही नेक्स्ट आयटम करून आयटम सगळे असे ऍड करू शकता. आयटम ऍड केले की तुमचं इथलं काम झालं तर काहीच तुम्हाला करायचं नाही. लीड कॅल्क्युलेट करायचं नाही काय नाही काय डायरेक्टली आता इथं रॉयल्टी टेस्टवर जायचं. ऍड मटेरियल कॉम्पोनंट म्हणायचं तर मटेरियलच्या सगळ्या क्वांटिटी त्यानं काढल्या. ऍड सेपरेट रॉयल्टी आयटम म्हणायचं त्यानं रॉयल्टी सगळ्या कॅल्क्युलेट केल्या. आता फक्त टेस्टिंग टेस्टिंग चार्जेस द्यायचे. तर टेस्टिंग चार्जेस मला वाटतंय मी कॉन्क्रीटचा एक होता क्यूबचा किती टेस्ट आहेत सीसी क्यूब किती इथं याच्यानुसार 3 क्यूब येतात. आपण किती घेतलं त्यांनी? 3च आहेत ना. हा ठीक आहे सर मग ऍड करून घेतो. अजून दुसरी कुठली टेस्ट घेतलेली त्यांनी? रवलची आहे का स्टोनची? बरं स्टोनची कशाला घेतली स्टोनची बघू आपण काय. सीबीआर टेस्ट कॉम्पॅक्शन ऍग्रीगेट मध्ये फाईन ऍग्रीगेट पण आहेत. ऍव्हरेजन नाही हे सगळं आहे. ठीक आहे तो आयटम सोडून देऊ आपण तो कुठला असेल तो.
तो आपल्याला SSR मध्ये बघून ठरवू आपण तो कुठला आहे तो. तर असे तुम्हाला फक्त टेस्ट ऍड करायचे असतात. ऍड म्हणायचं ते ऑटोमॅटिकली ते मल्टिप्लाय करून वगैरे येऊन जाईल. पुढे गेल्यानंतर तुम्हाला रिपोर्ट्स मध्ये जायचं, सॉरी रिकॅप शीट मध्ये जायचं फक्त. रिकॅप शीट मध्ये इथं तुम्हाला काय ऍड करावं लागतं आपल्याला, जीएसटी किती, 18% एंटर. त्यानंतर काय ऍड करायचं आपल्याला, तर इन्शुरन्स ऍड करायचं फॉर, कारण हे किती रुपयाचं, 526.5%. हा, एंटर फॉर इन्शुरन्स. झालं म्हणजे एवढं ऍड केलं, पण अजून काय कंटिन्युअसली पण केलं का तुमच्या इथं? ठीक आहे, नंतर पण करू शकता तुम्ही, तसं काय नाही, ते नंतर पण ऍड करता येतं, एक्सेल आपल्याला आउटपुट येतं ना. मग हे झाल्यानंतर रिपोर्ट मध्ये जायचं. रिपोर्ट मध्ये गेल्यानंतर हे ते विचारतं स्काळा तुम्हाला वापरणार आहेत का, डिडक्ट करायचा आहे का, तर आपल्याला डिडक्ट करायचं. तर आपण स्काळा डिडक्ट करून टाकूया तिथं. ठीक आहे. आणि मग इथं फक्त मला जनरेट रिपोर्ट म्हणायचं आहे, तुमचा रिपोर्ट जनरेट व्हायला चालू. हे बाय डिफॉल्ट एवढे 9 रिपोर्ट येतो, बाय डिफॉल्ट देतो. कव्हर, ऍबस्ट्रॅक्ट, लीड चार्ट, जनरल रिपोर्ट, मेजरमेंट, क्वेरी चार्ट, जनरल ऍबस्ट्रॅक्ट, रेट अनालिसिस, मटेरियल कॉम्पोनंट. रॉयल्टी वगैरे लिहिलं नाही. वापरले नाही का? तुमच्या इकडे करत असले तर असते, कारण आता तसं काही हे नाही तसं. आहे तिथं केलेलं का? ठीक आहे, आता जर असं घेतलं नसेल तरी आता आपलं आउटपुट येतं ते सगळं एक्सेल मध्येच येते, त्यामुळे तिथं सुद्धा आपण ऍड करू शकतो. ते स्कीम आता प्रत्येक ठिकाणी घेतात असं नाहीये. स्टेट क्वालिटी मॉनिटरिंग एस्टिमेशन. या ठिकाणी हे एस्टिमेट तयार झालेलं आहे. नाव देतो. तो 62 सॉफ्टवेअर. तर हे अशा प्रकारे आपलं एस्टिमेट पूर्ण तयार झालेलं आहे. तर हे झालंय किती याचं,
तर रिकॅप शीट बघायचं. आपलं झालं एस्टिमेट, हे झालं 6,23,000 रुपयाचं झालं. तर मग इथे फरक काय झाला, कुठे झाला, मग तो आपल्याला थोडंसं पाहावं लागेल. मेजरमेंट आपण घेतले ते सगळे आलेत का? एक्सकवेशन 16,965. जसं आपण लिहिलं त्याप्रमाणे सर्वच आलंय इथं फॉर्मॅटिंग. M10 ग्रेडचं कॉन्क्रीट 20 क्युबिक मीटर आहे. M10 चं 20 आहे ना? M10 टोटल क्युबिक मीटर. बरं, त्यामुळे ते वाढलं होतं. मग तेच म्हणजे हे केलं आपण, तिथे 20 लिहिलं होतं का? 3.8. तुम्ही इथं जरी चेंज केलं तर तुमचं सगळीकडं चेंज होऊन जाईल. टॉप शीट मध्ये पण, आपल्या रिकॅप मध्ये पण 496 अमाऊंट आली. कुठंतरी गडबड झाली ती. 3.8. त्यानंतर पुढे मग आता सॉफ्टवेअरला जायची गरज नाही, त्यामुळे हा थोडा बेनिफिट पडतो. किंवा असंच एस्टिमेट दुसरं आलं पुढच्या वेळेस, सेम आयटम असतील फक्त इथं चेंज केले, दुसरा एस्टिमेट झालं तयार लगेच. मेजरमेंट मध्ये चेंज. पण लीड बदलले असले तर मात्र लीड पण कॅल्क्युलेट चेंज करावं लागणार तुम्हाला, किती किलोमीटर आलंय मटेरियल. पाईप 10 आहे. पुढचा आहे मला वाटतं बरोबर 27.06 आहे. आता या ठिकाणी त्याचं रेट अनालिसिस पण आलंय. रेट अनालिसिस आलंय का बरोबर चेक करा एकदा. वाळ रेट बघा आलेत का बरोबर. एक्स्ट्रॅक्ट मध्ये जावा तुमच्या. 239 रेट आहे एक्सकर्शनचा पहिल्या आयटमचा. दुसऱ्या आयटमचा रेट 2077 आलाय. त्याच्या पुढच्या आयटमचा M10चा 6,646 आलाय. पाईप 6,760 आलाय का? ठीक आहे. मग आता हे कुठं चेंज झाला असेल, एकच आपण किलोमीटर लिहिण्यामध्ये बरोबर असेल तर ठीक आहे. पण आपण एक हे तर डिडक्ट केलंय. त्यानंतर सिमेंट प्लस सँड मेटलचे ते ऍड केलेले. त्यांचं रेट अनालिसिस पाहू शकता, म्हणजे कुठं फरक झाला ते समजू शकतो वाटलं असेल. तर 2-3 रुपयाचा फरक आहे ना. 2-3 नाही, 14,रुपयाचा. ठीक आहे. पाईपचा किती आला? 7,970. 7,976 आलाय का? ठीक. आणि M20 ग्रेडच्या कॉन्क्रीटचा 10,331. 301 आलाय का? आणि बॅक फिलिंग 784. बॅक फिलिंगचा SSR आयटम बघा पण किती rate आहे. नाही नाही, SSR आयटम बघा ना किती. 12.7 नंबरचा आयटम आहे ना, त्याचा रेट बघा किती. 12. हा 784 तेच म्हणलं. मग तिकडे दिसतंय कशामुळे बघा. हा 784 आहे. पोलचा 533 आहे. आणि मार्बल प्लेटचा 7,644 आला. तर हे तुमचं रेट अनालिसिस झालं. लीड कॅल्क्युलेशन इथे आलेले सगळे करून. क्वेरी चार्ट तयार करून आलाय पूर्ण तुमचं, किती कुठून मटेरियल येतं ते.
ऍबस्ट्रॅक्ट शीट तयार झालंय. एस्टिमेशन टोटल किती, रेट किती आणि अमाऊंट किती. रिकॅप शीट आलंय 4,13,000. रॉयल्टी क्यूसी 6,383. 4,19 आली टोटल. जीएसटी ऍड केले, 0.5% इन्शुरन्स ऍड केला, 496 अमाऊंट आली माझी. 5 लाख म्हणजे अजून ते ऍड करायचे जातं ना. एसपीएम किती 1% झाले ना. 1%. जास्त वाढेल मला तुला. 5,04,73. थोडंफार मग अशी त्यात 2-3 आयटम मध्ये ते असल्यामुळे ते पण शोधलं तर समजून येईल तर कुठे काय. ऍड 1% फॉर. हे असं तुमचं एस्टिमेट तुमचं तयार होऊन जाईल. रिपोर्ट तुम्हाला लिहायचा आहे. टेस्ट शीट मध्ये पण आलं, कव्हर शीट पण. डोक्याला काही शॉर्टच नाही का. मेजरमेंट टाकायचे, हा. म्हणजे हा तेच म्हणजे समजलं पाहिजे कुठं चुकलंय, त्यासाठी आपण ते शिकलो. हे बरोबर घेतलं का. मग आता त्यानं ते आपण रेट मध्ये बघितलं तर एसएसआर मध्ये रेट काय होता. रेट अनालिसिस केलं का त्यानं बरोबर, हे आपल्याला फक्त बघता यावं. हे मी वाटलं एस्टिमेट तुम्हाला शेअर करतो एक्सेल मध्ये, तुम्हाला बोनस. ठीक आहे. साखव सगळ्यांसाठी एक्सेल मध्ये. काही प्रश्न असतील तर विचार.